या पुराणाचं महत्त्व किती आहे, या कथेचं महत्त्व किती आहे, या कथेने कोणाकोणाचा उद्धार होतो, ही कथा श्रवण कशासाठी करायची, आपल्या जीवनामध्ये या कथेचं श्रवणाचं अनन्यसाधारण महत्त्व किती आहे, या संबंधाने काल आपण चिंतन केलेलं आहे. शिवपुराण कथा श्रवण केल्यामुळे कोणाचा उद्धार होतो, तर पाप्यातल्या पाप्याचा सुद्धा महापापी, चांडाळ, दुष्ट, दुर्जन, व्याभिचारी, द्वेष भावना अंतकरणामध्ये प्रगट असणारे लोक, इतके चांडाळ जरी लोक झाले असल्या चांडाळांचा सुद्धा उद्धार करण्याची ताकद या शिवपुराण कथेमध्ये आहे बघा. त्या अनुसंबंधाने आपण गेल्या कालच्या कथेमध्ये देवराज ब्राह्मणाची कथा पाहिली. त्याच्यानंतर दुसरी कथा कोणती पाहिली आपण? देवराज ब्राह्मण. आणि दुसरी तुम्हाला माहित म्हणा, आम्हाला काय माहित. काल आपण दोनच कथा केल्यात. दुसरी कोणती मावशांनो सांगा जरा. नसता काही आपला का अर्थ नाही बघा कथा ऐकून. आपलं जर कथेत लक्ष नसेल, कालची कथा जर आज आपल्याला आठवत नसेल, मग ते कसं ते थोडंसं असं करंट लागलं पाहिजे कथेचं. काल आपण कोणत्या कोणत्या कथा पाहिल्या? एक देवराज ब्राह्मणाचा उद्धार शिवपुराण कथेच्या श्रवणाने झाला, आणि दुसरी बिंदुक आणि चंचुला, या दोघांचा उद्धार या शिवपुराण कथेच्या श्रवणाने झाला बघा. सुतमुनी शौनकांना सांगतायत, ऋषींनो, देवराज हाय दुष्ट होता आणि बिंदुकही दुष्टच होता ना. चंचुला सुद्धा स्त्री जातीमध्ये जन्माला आली, पण तिनं सुद्धा करू नये ते धंदे केले, वागू नये तशी वागली, आचरण भ्रष्ट ती स्त्री वागली. पण तिचा सुद्धा शिवपुराण कथेच्या श्रवणाने उद्धार झाला. नवे नवे पार्वती मैयाच्या चरणाजवळ जिला जागा भेटली, ती जगातील एकमेव स्त्री असेल ती म्हणजे चंचुला आहे. आता शौनक ऋषी सुतांना प्रश्न करतायत, मुनी, तुम्ही आम्हाला कथा सांगितली की पाप्यातल्या पाप्याचा सुद्धा उद्धार जर शिवपुराण कथा श्रवणाने होत असेल, पण याचा विधी कसा आहे? श्रवण करायची कशी कथा? आम्ही तुमच्या आमच्यासारखे श्रवण नाही. कथेमध्ये कोण थोडं इकडं तिकडं झालं की आपलं लक्ष लगेच जातं कथेवरून बाजूला. श्रवण करण्याचे, कथा श्रवणाला आपण धर्ममंडपामध्ये बसल्यानंतर त्याचे काही नियम शास्त्रानं सांगितलेले आहेत, पुराणानं सांगितलेले आहेत. त्या नियमामध्ये, व्रतामध्ये जर आपण कथा श्रवण केली तरच त्याची फलप्राप्ती आहे, नाहीतर काही नाही. 7 दिवस आपले फुकट गेले असं समजायचा. लोक म्हणतात भागवत कथा ऐकली हो परीक्षितीनं, परीक्षितीनं ऐकून 7 दिवसात त्यांना त्याला मोक्ष मिळाला. बरोबर आहे, त्याला 7 दिवसात मिळाला ना. आम्ही जन्मचे जन्म भागवतच ऐकायला लागलोय, जन्मचे जन्म कीर्तनच ऐकायला लागलोय. आम्ही परमार्थ करायला काही आमच्याकडे दमच नाही. कथा असली की आम्ही पहिल्यांदा हजर आहेत, पण आमचा उद्धार का नाही? अरे, त्या परीक्षितीला कथा श्रवण करण्याचे नियम, त्यानं कोणत्या नियमात कथा श्रवण केली ना आपण कोणत्या करतोय? कथा श्रवण करायला बसल्यानंतर ज्या जागी आपण पहिल्या दिवशी बसलोय तीच जागा 7 दिवस असली पाहिजे. कथा ऐकायला येताना आपला आपला आसन आपल्या आपल्या सोबत असलं पाहिजे. दुसऱ्याच्या आसनावर बसून आपण कधी कथा श्रवण करायची नाही. कथेमध्ये कोणी येईल, कोणी जाईल, हे पहा, कथेमधून उठून जाणं ते सांगणार आहे पुढे मी आज. त्याचं किती महापाप आहे. एकतर कथा मंडपात येऊच नका, काही बळजबरी केली नाही तुम्हाला. आम्ही 4 माणसामध्ये कथा करू, बेस्ट. जर आलातच तर कथेमध्ये विघ्न येईल असं आपलं वर्तन नसलं पाहिजे. शौनक ऋषी सुतांना प्रश्न विचारतात, हा, ही कथा श्रवण करायची आम्हाला, पण याचा श्रवण विधी कसा आहे ते विधीपूर्वक आम्हाला मुनी तुम्ही थोडंसं सांगा. त्यावेळी सुत मुनी शौनकांना सांगतात, ही कथा, हिचा श्रवण विधी कसा आहे? प्रथम आपण कथा सुरुवात करण्याच्या अगोदर कथा प्रवक्त्यांना निमंत्रित करायचे, आणि कथा प्रवक्त्यांना निमंत्रित करून त्यांचा यथोचित आदर सत्कार, जे कथेचे आयोजक आहेत त्यांनी प्रवक्त्यांचा आदर सत्कार केला पाहिजे. त्यांना द्रव्य वस्त्राधिक दान धर्म करायचा आहे, आणि मग त्यांना कथेच्या ग्रंथाची पूजा करत असताना
व्यासपीठावर यायचंय आणि आपलं मनोगत सांगायचं, जे तुमचा संकल्प आहे तो संकल्प भोलेबाबांच्या चरणावरती समर्पित करायचा आहे. बघा, कथा ऐकताना काहीतरी संकल्प करून कथा ऐकावी लागते आणि ती संकल्पपूर्तीची ताकद या जगामध्ये एकमेव कथा ती असेल म्हणजे फक्त आणि फक्त शिव महापुराण कथा आहे. फलप्राप्ती लवकरात लवकर देणारी कथा आहे. दत्ता, श्रोत्यानं कसं बसावं श्रवण करायला? चेहऱ्यावर उदासी नसली पाहिजे, त्याच्या टवटवीत चेहरा असला पाहिजे. तुमचा चेहरा सांगतो तुमच्या अंतकरणामध्ये कोणते विचार आहेत. सगळे संसाराचे दुःख, नवऱ्याचं टेन्शन, सासूचं टेन्शन, सासऱ्याचं टेन्शन घ्यायचं, धर्म मंडपात कथा ऐकावून बसायचं आणि त्या टेन्शनमध्ये 2 तासाची कथा केव्हा होऊन जाते तुम्हालाही कळत नाही. आणि काय घेऊन गेला तर काहीच नाही, मग नुसतं टेन्शनच. हे सगळी लाज, भय, टेन्शन, मानसिक त्रास इथं येताना याच्या बाहेर सोडायचा, बाहेर, आणि एकदम पवित्र अंतकरण करायचं. फ्रेश मूडनं येऊन कथा मंडपात बसायचं ना. अशा फ्रेश मूडनं, उदार अंतकरणानं, पवित्र अंतकरणानं श्रवण केलेली कथा आपल्याला फल देत असते. बघा, ही कथा करायची कुठं? सौनकांचा प्रश्न आहे सुतांना. सुतमुनी सांगतात ही कथा, या कथेसाठी उत्तम जागा म्हणजे शिवजीचं मंदिर, शिवालय. आज अण्णांच्या स्वखर्चातून भोलेबाबांचं मंदिर आहे आणि त्यांच्याच पवित्र दरबारामध्ये त्यांचीच कथा आहे. उत्तम ठिकाण शिवपुराण कथेसाठी शिवालय असावं. काही लोकांचा प्रश्न असेल, महाराज आता आमच्या इथं महादेवाचं मंदिरच नाही, आम्हाला शिवपुराण कथा करायची, आम्ही करायची कुठं? शास्त्रानं सांगितलं प्रत्येक गावामध्ये ग्रामदैवत हनुमंतरायाचं मंदिर आहे ना, प्रत्येकाच्या गावात आहे बघा, प्रत्येकाच्या. आणि हनुमंतराय सुद्धा शिवजीचेच अवतार आहेत, हे लक्षात असू द्या. हनुमंतरायाच्या सुद्धा मंदिरात, देवालयामध्ये शिवपुराण कथा करता येते. आणखी तिसरं स्थान सुतमुनी सौनकांना सांगतात, एखादं तीर्थक्षेत्र आहे, त्या तीर्थक्षेत्रावर शिवपुराण कथेचं आयोजन करत जावं. आणि एवढंही कुणाला इथं करता येत नसेल तर 4थं 5वं स्थान सुतमुनींनी सांगितलंय, अरण्य, जंगलामध्ये शिवपुराण कथा अवश्य माणसानं करत जावी. जास्त विशेष याच्यामध्ये 2 स्थान आहेत, एक म्हणजे शिवालय आणि दुसरं म्हणजे अरण्य म्हणजे जंगल. या 2च ठिकाणी शिवपुराण कथेचं आयोजन करण्यासाठी उत्कृष्ट जागा आणि फल प्रदान करणारी जागा 2च जागा आहे. सुंदर प्रकारे मंडप टाकावा आणि मंडप टाकताना मंडपाच्या 4ही कोपऱ्यावर ध्वज लावावेत, भगव्या पताका लावाव्यात. आलेल्या श्रोत्यांना बसायला आसनाची व्यवस्था आयोजकांनी करावी लागते. मंडपामध्ये केळीचे खांब लावावेत, पताका लागाव्यात, पुष्पहार लावावेत, विभिन्न रंगबेरंगी सगळं आकर्षणाची सजावट त्या मंडपाची करावी आणि मंडप सुशोभित करावा. भगवान शिवजींची एक मूर्ती एका उच्च आसनावर, तिच्यासाठी एक वेगळं आसन करून त्या आसनावर त्या मूर्तीला ठेवावं त्यांच्यासाठी. कारण या माझ्या भगवान शिवजींचं, भोलेबाबांचं वास्तव्य 7 दिवस या धर्म मंडपामध्ये असतं. ते तुम्हाला आम्हाला दिसत नाहीत, पण त्यांचं सगळ्या हे लीला चरित्र ते सूक्ष्म रूपानं ऐकत असतात बरं का, नक्की ऐकत असतात. तुम्ही अजिबातही डोक्यामध्ये संशय आणायचा नाही की आता आपण फक्त महाराज कथा सांगायला तर आपणच कथा ऐकायलो, पण तुमच्या माझ्यामध्ये आज भोलेबाबा सुद्धा उपस्थित आहेत हे मात्र विसरायचं नाही. आज शिवजी आपल्यामध्ये उपस्थित आहेत, ते ऐकतात कथा, ते सुद्धा श्रवण करतात आणि फार उदार अंतकरणानं श्रवण करतात किंवा काय चांगलं चाललंय माझं गोडगोड चरित्र, गोडगोड लीला. आज इथं किनगावच्या धर्ममंडपामध्ये माझं इतकं जर गुट्टे परिवाराच्या वतीनं होत असेल सगळं कोड कौतुक, तर भोले बाबा तर लवकर प्रसन्न होणारं दैवत आहे. कालच्याच कथेमध्ये मी सांगितलं. इथे एक महत्वाची सूचना अशी आहे, इथे जन्माने कुणी गुरु होत नसतो आणि कुणी शिष्य नसतो. ज्यानं गुरु दीक्षा घेतली नाही त्याला कथा श्रवण करण्याचा अधिकारच शास्त्रानं सांगितला नाही. मग आता बरेच लोक गुरु दीक्षा न घेतलेले कथा ऐकायला येतात.
मग अशासाठी काय? तर सुतमुनी शौनकांना सांगतात, जे कथाकार आहेत तेच आपले गुरु समजायचे आणि आपण त्यांचे शिष्य समजून 7 दिवस आपण गुरुच्या मुखातूनच आपण कथा ऐकतोय, अशी हृदयामध्ये अंतकरणामध्ये पवित्र भावना धारण करून जर कथा श्रवण केली तर ती कथा लवकर फलप्राप्ती देणारी कथा असते. 7 दिवसाची कथा श्रवण करताना आणखी काही नियम सांगितलेले आहेत. हे एक व्रत आहे आणि इष्टफल प्राप्त करणारं व्रत आहे. आपण जसं एकादशीचं व्रत करतो, आपण जसं गुरुवार मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता माऊल्या गुरुवारचं व्रत करतात. आता कोणता महिना संपला काल परवा? माघ महिना. त्याच्यामध्ये कोणतं करता तुम्ही? पौष महिन्यातले रविवारचं व्रत करतात. हे जसे व्रत नियमाने करतात ना, तसं शिवमहापुराण कथेचं 7 दिवसाचं व्रत आहे. म्हणून आपण व्रत उपवास धरून करायचं असतं बघा, उपवास धरून. आपण कथेला जाण्याच्या आधी आपल्या देवाऱ्यामध्ये शिवजींची जर मूर्ती असेल, प्रत्येकाच्या घरी देवघर असतं बघा, देवघरामध्ये आपण शिवजीची मूर्ती ठेवलेली आहे, प्रत्येकाची आहे. आता इथं किनगावमध्ये कथा शिवपुराण कथेचा प्रारंभ आहे ना, आपल्याला उद्यापासून कथेला जायचंय. तर आदल्या दिवशी त्या शिवजीच्या मूर्तीजवळ जायचं, आपल्या देवाऱ्यावरच्या देवघरावरच्या, आणि तिथं जाऊन शिवजींची पूजा करून आपला जो संकल्प आहे, इथं जरी तुम्हाला व्यासपीठावरून बोलता येत नसेल, बरेच लोक लाजतात व्यासपीठावरून ते संकल्प मांडायला लाजतात. आपल्या घरच्या देवघरातल्या शिवजीच्या मूर्तीजवळ जायचं आणि आपला संकल्प, आपली इच्छा त्या शिवजींच्या पुढे प्रगट करायची. त्याच्या दुसऱ्या दिवसापासून संकल्प सोडून येऊन कथेच्या मंडपात 7 दिवस तिथून पुढे कथा श्रवण करायची. तुम्हाला खात्रीनं व्यासपीठावरून सांगतो दादा, तुम्ही जर पवित्र अंतकरणाने भावनायुक्त शुद्ध भावनेने जर शिवजीच्या पुढे संकल्प केला आणि 7 दिवस जर कथा श्रवण केली तर तिथून पुढे 1 महिन्याच्या आत तुमची सगळी इष्टप्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही. ही कथेची ताकद आहे बघा. पुन्हा कथा ऐकताना काय करायचं? ब्रह्मचर्य व्रत धारण करायचं. ऐकणाऱ्यांनी श्रोत्यांनी सुद्धा 7 दिवस ब्रह्मचर्य व्रताचं नियम तंतोतंत पालन करायचंय. जे कोणी कथेला नियमाने येणारे श्रोते असतात ना, त्यांनी रोज सकाळी लवकर उठावं लागतं. लवकर. तुम्ही म्हणताय महाराज मग आता किती वाजता उठावं? पहाटे 9:30ला उठायचं आहे की नाही? तुम्हाला बोलणं कळतंय का माझं? किती वाजता उठायचं? पहाटे 9:30ला ना. 9:30ला कुठं पहाट असते करा? कशाला माना हलवायला लागले तुम्ही? प्रातःकाळी लवकर उठायचं म्हणजे सूर्योदय होण्याच्या आधी जे नियमानं जाणारे कथेला श्रोते आहेत ना, त्यांनी सूर्योदय होण्याच्या आधी उठायचं. सूर्योदय होण्याच्या आधी उठून सगळ्या काही सकाळच्या प्रातःविधी करायच्या, स्नान वगैरे करायचं आणि रोज सकाळी जोपर्यंत कथा चालू आहे, शिवालय जवळ जर असेल तर शिवालयात जायचं आणि किमान पक्षी रोज 108 तरी पंचाक्षरी मंत्राचा जप करायचा. हे 7 दिवसातले व्रत सांगतोय. 7 दिवसातल्या एरवी तुम्हाला करायला तर मुकी का, पण कथा चालू असताना सुद्धा सूर्योदय होण्याच्या आधी उठायचं, स्नान वगैरे करायचं, भोलेबाबांच्या मंदिरात जायचं. जरी भोलेबाबांच्या मंदिरात आपल्यापासून दूर असेल तर आपल्या देवघरामध्ये जे आपण रोज देवपूजा करतोय त्याच देवघरावर भोलेबाबांची मूर्ती असते बघा. पार्थिव लिंग असेल तर त्याच लिंगापुढं पंचाक्षरी मंत्राचा जप 108 वेळा नित्य नेमानं 7 दिवस करायचा. असा जप करून जर तुम्ही कथा श्रवण केली, त्याच्यापेक्षा जी फलप्राप्ती नियमाने होत असते, रेग्युलर जी फलप्राप्ती होत असते, त्याच्यापेक्षा अनंत पटीनं फलप्राप्ती देणारी कथा भोलेबाबांचा जप करून केल्यानंतर फलप्राप्त होत असतं. या 7 दिवसाच्या कथेमध्ये कोणत्याच प्रकारचं विघ्न येऊ नये म्हणून गणपती बाप्पांची सुरुवातीला आपण पूजा करावी लागते. म्हणून कथाकार सुद्धा व्यासपीठावर बसल्या बसल्या पहिला जे श्लोक म्हणतात ते गणपती बाप्पाचं स्तवन करतात. गणपतीचं स्तवन केल्याशिवाय कथेला प्रारंभ करता येत नाही. कारण गणपती बाप्पा ही विघ्नाची हरण करणारी देवता आहे. म्हणून पहिल्यांदा स्तवन जर कोणाचं करावं लागतं तर गणपती बाप्पाचं करावं लागतं. एवढंच नाही,
आपल्या अंतकरणामध्ये 6 प्रकारचे प्रत्येकाच्या विकार आहेत बघा. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ आणि अहंकार. 6 प्रकारच्या विकारांना प्रत्येकाचं अंतकरण बरबटलेलं आहे. कुणी कामानं व्यस्त आहे, कुणी क्रोधानं दमछाक झालेले आहे, काही जण तर लोभामध्येच बुडाले आहेत, काही जणांचा दंभ काही सुटत नाही, काही जण दुसऱ्याचा मत्सर केल्याशिवाय राहत नाहीत, द्वेष केल्याशिवाय राहत नाहीत, आणि काही काही लोकांचा तर अहंकारच जाईना. कुणी कशात कुणी कशात कुणी कशात, सगळ्यामध्ये कुणी ना कुणी बंदिस्त झालेला आहे. मग हे जे 6 विकारानं सगळं जग या 6 विकाराच्या अधीन झालेलं आहे. कथा श्रवण करायला यायचे ना, काम बाजूला टाकला पाहिजे. क्रोध, राग, माणसाला जे कथा ऐकतोय ना 7 दिवस, त्यानं राग राग म्हणजे कुणावर बी रागवायचं नाही. तुम्हाला जरी तुमच्या नवऱ्याचा राग आला, घरी गेल्यानंतर तर तुमचा पती म्हणला हे असं का केलं नाहीस, तसं का केलं नाहीस, अजिबात मावशांनो रागवायचं नाही. कारण महाराजांना सांगितले, म्हणायचं काय 7 दिवस बोला 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 राग राग अजिबात करायचं नाही. कथेमध्ये हे शिकवतात रे. कथा ऐकायच्या कशासाठी? आपल्या घरातले तंटे मिटवण्याला जर शिकवत कोण असेल तर ती फक्त कथा शिकवत असते बघा. घरामध्ये सुद्धा तंटे व्हायला नाही पाहिजेत. क्रोधाला टाकून द्यायचंय. लोभ तर 7 दिवस आपल्या जवळ आलाच नाही पाहिजे. दंभही नसला पाहिजे. आपण दुसऱ्याचा मत्सर करायचा नाही. कुणाची ह्या 7 दिवसामध्ये निंदा नाही झाली पाहिजे आपल्या मुखातून. 7 दिवस कथा श्रवण करताय ना आपण, 7 दिवस कथा श्रवणाचं व्रत स्वीकार केलाय ना व्रताचा, 7 दिवसामध्ये कुणाचीच निंदा आपल्या वाणीतून झाली नाही पाहिजे. चुकूनही तुमच्या वाणीतून जर निंदा कुणाची घडलीच, 7 दिवस कथा श्रवण केलेलं पुण्य एका क्षणामध्ये भोपळा होऊन बसतं बघा. भोपळा. काहीच फायदा होत नाही तुमच्या कथा श्रवणाचा. कोणत्या महाराजाची निंदा नको, कोणत्या व्यक्तीची व्यक्तिपरत्वे निंदा नको, त्यातले त्यात कोणत्या स्त्रीचीही निंदा नको. सासूला सुद्धा भांडू नका म्हणून सांगतंय शिव महापुराण. आता एवढ्या कथा ऐकायला सगळ्या सुना येतात, आणि थोडंसं सासूनं राग केलं की लगेच सासू संग चालूच असते. बरोबर आहे ना? चालू असतं ना सासूसोबत. काय तुम्हाला काही सासा नाहीत का? काय सगळ्यांना आहेत ना सासा? हा, लगेच सासू संग भांडणं तंटे 7 दिवसामध्ये नाही झाले पाहिजे बघा. प्रसन्न चित्ताने कथा निरूपण ऐकायचंय. भोले बाबांचं दिव्य गोड चरित्र आहे, ते प्रसन्न चित्तानं श्रवण करायचंय. असा जर संपूर्ण संकल्प केला तर शिवजी विषयी अंतकरणामध्ये दृढ भावना तयार होत असते. आणि दृढ भावना तयार झाल्यानंतर आपण जे व्रत हे 7 दिवस करतोय, या व्रताची फलप्राप्ती नक्कीच आपल्या पदरामध्ये कर्म प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. फक्त हे केलेलं सगळं आतापर्यंतचे नियम तुम्ही तंतोतंत पाळले पाहिजे. आणि अशी जर कथा आपण सर्वांगाचे कान करून जर श्रवण केली तर काय काय फायदा होतो ते सांगितलं बघा. सुतमुनी सौनकांना सांगता, जे गरीब माणसं आहेत, दरिद्री त्यांची गरिबी लवकर निघून जाते. हा, पैसा कोणाकोणाला पाहिजे सांगा बरं? हात वर करा. ज्याला पैसे पाहिजे त्याला हात वर करा. नको म्हणायला लागले ते पैसे. नको तुम्हाला पैसे? पैशाची अपेक्षा नाही बुवा तुम्हाला. तुमच्याकडे पैसे आहेत का? हे असं धरून आणल्यासारखे का बसलीत बुवा? पैसे आहेत का तुमच्याकडे? पैसे 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 माना हलवा ना हो तरी अथवा नाही तरी म्हणा काहीतरी. आहेत का तुमच्याकडे पैसे? त्यांना वाटलंय आहेत म्हणलं तर महाराजांना मागितल्यास काय करावं. बरोबर बरं, चांगलंय चांगलंय. नाही तुमच्याकडे जर पैसे असले तर काही नका. आमच्या अण्णांनी एवढा सुंदर कार्यक्रम करतात ना अण्णा, इमानदारीनं सांगायचं लाडकी बहीण कोणाकोणाला येते? लाडकी बहीण
जर आता तुम्ही या भोलेबाबांच्या कार्यक्रमाला जर सहकार्य केलं नाही तर पुढच्या महिन्यापासून लाडकी बहीण बंद होती बघा तुमची. थोडीफार लाडकी बहिणीचे जे काय पैसे येत असतील ते अण्णांच्या या चांगल्या कार्याला थोडंफार सहकार्य करत जा. सांगणार आहे पुन्हा तुम्हाला दानाचंही महत्त्व या शिवमहापुराण कथेमध्ये आलेलंच आहे. आणि व्रताची 7 दिवसाची साखळी, एक वेळ जेवण करायचे, तेही जेवण करताना कथा झाल्यानंतरच जेवण करायचंय. 7 दिवस क्वाटवर झोपायचं नाही. 7 दिवस बाजेवर सुद्धा झोपायचं नाही. भूमीवर शयन करायला सांगितलंय. भूमीवर, जमिनीवर त्यातले त्यात घोंगडी असली तर अतिउत्तम. जर नसली तरी आपली वाकळीही चालते, चटई चालते, त्याच्यावर आपण शयन करून असं 7 दिवसाचं व्रत जर केलं आपण तर ते फल प्राप्त करणार नाही. ह्या व्रताची सांगताही करावी लागते बरं का. एखादं व्रत जर आपण स्वीकारलं तर त्या व्रताची परिसमाप्ती करावी लागते. मग 7 दिवस कथा श्रवण करायची. मग आता या व्रताची सांगता, उत्तम प्रकारच्या पक्वानांचं भोजन ब्राह्मणांना द्यायचंय. मध मिश्रित खीर, साखर टाकून किंवा गुळाची खीर शिवजींना नैवेद्य म्हणून ती खीर द्यायची आहे. खीर नैवेद्य शिवजींना फार आवडतो बघा. काल आमच्या अण्णांच्या पंक्तीला खीरच होती. मी म्हटलं शिवजींच्या आवडीचा पदार्थ अण्णांनी पंक्तीमध्ये केला का. खीर फार माझ्या भोलेबाबांना प्रिय आहे. यथाशक्ती दान दक्षिणा वगैरे द्यायचंय. ज्याची आर्थिक परिस्थिती चांगली आहे, पैसेही त्याच्याकडे, श्रीमंत माणूस जर असेल तर त्यानं काय करायचं, 3 तोळ्याचं सोन्याचं सिंहासन करायचं. किती? 3 तोळ्याचं. अण्णा तुम्ही नका करू कारण सोनं आता इतकं स्वस्त राहिलं नाही. 1.5 लाखाच्या आसपास गेले ते सोनं. 3 तोळ्याचं सोन्याचं सिंहासन करायचं आणि त्याच्यावर शिवपुराण ग्रंथ ठेवायचा आणि ते दान द्यायचा. नाही देता आलं 3 तोळ्याचं सिंहासन, 1 तोळ्याचं सिंहासन सोन्याचं बनवायचं, दान द्यायचं. काही लोक म्हणतील महाराज आता काही सोनं एवढं सोपं राहिलंय का, आता शक्य नाही गड्या. आमच्यानं सोनं काही होणार नाही. मग काय करायचं, शिवपुराण ग्रंथाची पूजा करायची. ग्रंथ आपण स्वतः आणायचा, त्याची पूजा अर्चा करून तो ग्रंथच दान द्यायचा. असं जर केलं तर भगवान शंकरांचा कृपा प्रसाद त्या कुटुंबावर लवकरात लवकर पडत असतो. लवकरात लवकर प्रसाद. शिवजी भोलेबाबा फार मोठ्या उदार अंतकरणाने खुश होतात आणि त्या कुटुंबावर कृपेची दृष्टी माझ्या भोलेबाबांची झाल्याशिवाय राहत नाही. या सगळ्या नियमाने आपण कथेचा श्रवणाचा विधी सूत मुनी सौनकांना सांगतात. आणि जो कोणी असा श्रोता या सांगितलेल्या नियमाने कथा श्रवण करील त्याच्यावर माझ्या भोलेबाबांची दिव्य दृष्टी, दिव्य कृपा दृष्टी झाल्याशिवाय राहत नाही. असा एकंदरीत आता हा शिवपुराण कथेचा श्रवण विधी सूत मुनींनी सौनकांना सांगितला. आणि आता श्रीपुराणाचं महात्म्य या ठिकाणी सुतांनी सौनकांना सांगितल्यानंतर आता इथून पुढे ज्या शिवपुराण ग्रंथामध्ये 7 संहिता आलेल्या आहेत त्या संहितेतला एका संहितेपासून पहिली संहिता आहे, त्या संहितेचं नाव आहे विद्येश्वर संहिता. आणि या विद्येश्वर संहितेपासून आता शिवपुराण ग्रंथाचा प्रारंभ आणि शिवपुराण कथेला सुरुवात होते. तत्पूर्वी सर्वांनी 5 मिनिटं दोन्ही हातानं टाळी वाजवायची आणि माझ्या भोलेबाबांचं गोड 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 नामचिंतन सर्वांनी करायचं. हम कैलाशी उस शिव शंभो के एक ताली कथा सुनाते हैं, पावन कथा सुनाते हैं. बाट के अमृत और जय हो विष पे जाते हैं, खुद विष पे जाते हैं. हम कैलाशी उस शिव शंभो की कथा सुनाते हैं, पावन कथा सुनाते हैं. बाट के अमृत और को खुद विष पे जाते हैं, खुद विष पे जाते हैं.
भंडारी तेरी लीला है न्यारी भोले भंडारी तेरी लीला है नारी भोले भंडारी तेरी लीला है न्यारी भोले भंडारी तेरी लीला है नारी हात वर घ्या हात 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 तुम्हालाही सांगतो हात वर घ्या सगळे टाळी वाजवा जोरात जय हो जय हो दैत्य और देवों में एक दिन युद्ध हुआ था भारी दैत्यों के हाथों से देव मिले थे हार हारे इंद्र देवता भी जीना है फिर तो सिंहासन लेकर स्वर्ग का राज्य वो दावन हुए हैं बड़े प्रसन्न सभी देवता ब्रह्मा जी के शरण में फिर तो आए बोले दानव कैसे राजे लौट के आए भोले भंडारी तेरी लीला है न्यारी हो भोले भंडारी तेरी लीला है नारी हो भोले भंडारी हरि बोल। तेरी लीला है न्यारी भोले भंडारी तेरी लीला है नारी जय हो ब्रह्मा जी वो विष्णु चरण में ले जाते हैं विष्णु देव सर्वदेवों को ये बतलाते हैं करके सागर मंथन को करके सागर मंथन अमृत को पाते हैं अमृत को पाते हैं बाट के अमृत औरों को खुद बिच पे जाते हैं खुद बिच पे जाते हैं खुद बिच पे जाते हैं भोले भंडारी तेरी महिमा है न्यारी भोले भंडारी तेरी महिमा है न्यारी ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय
नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव. आपण शिवपुराणाचा महात्म्याचा भाग चिंतन केलेला आहे. श्रवण विधी सुद्धा सूत मुनींनी शौनकांना सांगितलेला आहे. आता या शिवपुराणामध्ये ज्या 7 संहिता आहेत त्यापैकी पहिली संहिता विद्येश्वर संहिता, इथून शिवपुराण कथेचा प्रारंभ होतोय.